गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके तुमचं स्वागत करते. अगेन आय एम हिअर विथ अ न्यू टॉपिक दॅट इज शॅल हॅव, विल हॅव. टू हॅवचे आपण प्रेझेंट फॉर्म्स बघितलेत, पास्ट फॉर्म बघितलेत. आज आपण फ्युचर फॉर्म्स बघणार आहे इन डिटेलमध्ये. These are also helping verbs. अर्थ होतो असेल, पण च्या जवळ असेल या अर्थाने. शॅल बी विल बी मध्ये आपण मी असेल, आम्ही असू असं बघितलं. आता शॅल हॅव विल हॅव मध्ये माझ्याकडं असेल हे बघणार आहे. दीज आर टू हॅव फॉर्म्स. टू हॅव ची ही भविष्यकाळी रूप आहे. भविष्यकाळामध्ये आपल्याकडे, आपल्या जवळ, आपल्याला, आपल्यात, आपल्यावर, आपल्यामध्ये काय असेल हे सांगण्यासाठी याचा आपण वापर करतो. जसं की भविष्य काळामध्ये आपण प्लॅनिंग केलेलं असतं की 5 वर्षामध्ये माझ्याकडे घर असेल, 2-3 महिन्यानंतर मला नोकरी असेल, माझ्याकडे बँक बॅलन्स असेल, सो त्याच्यानंतर भारतामध्ये बुलेट ट्रेन असेल 1-2-3 वर्षामध्ये. तर हे भविष्य काळामध्ये जे प्लॅनिंग्स आहेत ते सांगण्यासाठी आपण काय करतो, शॅल हॅव विल हॅव मध्ये. प्लॅनिंग असण्याचे प्लॅनिंग आहेत, करण्याचे नाही. मी हे करणार आहे, ते करणार आहे हे नाही सांगायचं. तर माझ्याकडं असेल हे सांगण्यासाठी आपण शॅल हॅव विल हॅव बघणार आहे. तर आपण इन शॉर्ट मध्ये जेव्हा एक व्हिडिओ बघितला होता शॅल हॅव विल हॅवचा, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून आपल्याला काय करायचं आहे. एक तरी आपण ऑब्जेक्ट घेऊ शकतो शॅल हॅव विल हॅव मध्ये, किंवा V3 घेतो. पण हा बेसिक लेवल असल्यामुळे आपण ऑब्जेक्ट घेणार आहे आणि ॲज अ ऑब्जेक्ट आपण घेऊ शकणार आहे व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी, ज्ञान, वेळ, पैसा, पदवी, पद आणि रोग. जे आपण टू हॅवच्या प्रेझेंट फॉर्म मध्ये, पास्ट फॉर्म मध्ये बघितलेले आहेत तेच आता भविष्य काळामध्ये. वी विल सी द प्रोनाउन टेबल. शल बी विल बी शिकताना सांगितलं होतं की शल हा जो काही हेल्पिंग वर्ब आहे तो आपण एकतरी आय आणि वी या दोन्ही समोरच वापरणार आहे. फर्स्ट पर्सन जे प्रोनाउन्स आहेत त्यांच्या समोरच आपण शल हा यूज करू शकतो. बाकी कुठेही शल हा हेल्पिंग वर्ब यूज करत नाही. आणि बाकी सगळ्यांसमोर आपण विल हे हेल्पिंग वर्ब यूज करतो. इवन वी कॅन यूज विल इन फ्रंट ऑफ आय अँड वी. पण बाकी मात्र सगळ्यांसमोर आपल्याला कंपल्सरी विल हॅवच यूज करायचं आहे. I will have, you will have, he will have, she will have, they will have, it will have या अर्थाने. आणि जेव्हा आपण this, these, that आणि those या प्रोनाउननी वाक्य तयार करणार आहे तेव्हा डायरेक्टली आपण ह्यांच्या समोर हेल्पिंग वर्ब यूज करू शकत नाही. तर त्यांच्या समोर आपल्याला प्रॉपर नाउन घ्यायचे आहेत. एक वचन आहे का अनेक वचन आहे बघून, आणि मग त्यांच्या समोर आपल्याला विल हॅव हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे. सो धिस dash will have, these dash will have, that dash will have, those dash will have या अर्थाने. आणि तो जो स्क्वेअर आहे तो आहे प्रॉपर नाउनचा. दिस आणि दॅट असेल तर इथे सुद्धा एक वचनीच प्रॉपर नाउन घ्यायचं आहे. आणि दीज आणि दोज असेल तर आपल्याला प्रोनाउन प्लुरल घ्यायचं आहे. का? कारण हे प्लुरल आहे आणि हे सिंग्युलर आहे. त्यामुळे प्रॉपर नाउन सुद्धा आपल्याला सिंग्युलर प्लुरल बघूनच घ्यायचं आहे. सो वी विल सी सम सेंटेन्सेस. भविष्य काळामध्ये आपल्याकडे काय असेल. अगेन भविष्य काळ आहे म्हटल्यानंतर ना आपण टाइम घालू शकतो, कारण हे आपले प्लॅनिंग आहे की कधी असेल. जसं की
So these are some sentences. I shall have a car within 6 months. 6 महिन्याच्या आत माझ्याकडे कार असेल. He will have a job next week. पुढच्या आठवड्यामध्ये त्याला नोकरी असेल. रोहन will have passport on 15th. 15 तारखेला रोहनकडे पासपोर्ट असेल. Dog will have a new belt on its birthday. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी कुत्र्याकडे नवीन बेल्ट असेल किंवा कुत्र्याला नवीन बेल्ट असेल. इंडिया विल हॅव पॉवर. भारताकडं शक्ती असेल. भारतात शक्ती असेल. भारताला शक्ती असेल. बॅग विल हॅव मेनी थिंग्स आफ्टर शॉपिंग. शॉपिंग केल्यानंतर बॅगेमध्ये भरपूर गोष्टी असतील. स्कूल विल हॅव हॉलिडे इन मे. मे मध्ये शाळेला सुट्टी असेल. सोहम विल हॅव कोल्ड टुमॉरो. सोहमला उद्या सर्दी असेल. कशावरून सांगितलं? आज मे बी तो भिजला असेल किंवा सम सिम्पटम्स तुम्हाला दिसायला लागले म्हणून तुम्ही म्हणू शकता. टीना विल हॅव 50,000 सॅलरी फ्रॉम नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्यापासून टीनाला 50,000 रुपये पगार असेल. आणि वी शॅल हॅव अ पपी ऑन संडे. रविवारी आमच्याकडे कुत्र्याचं पिल्लू असेल. ह्याच्यामध्ये आपण विदिन 6 मंथ, नेक्स्ट वीक, ऑन 15th, इट्स बर्थडे, आफ्टर शॉपिंग, इन मे, टुमॉरो, नेक्स्ट मंथ, ऑन संडे हे सगळे काय घातलेले आहेत? टाइम घातलेले आहेत. का? बिकॉज दिस इज अ फ्युचर. आणि फ्युचरमध्ये आणि पास्टमध्ये कंपल्सरी आपण टाइम यूज करत असतो. प्रत्येक ठिकाणी आपण शल, विल हे हेल्पिंग वर्ब वापरलेले आहेत की भविष्य काळामध्ये आपल्याकडे काय काय असू शकतं, काय काय असू शकतात हे मी ऑलरेडी इथं सांगितलेलं आहे. सो वी विल सी द बंच वाईज सेंटेन्सेस नाव. नाव विल सी द सेंटेन्सेस. बंच वाईज सेंटेन्सेस बघूया. These students will have white uniform for 26th Jan. 26 जानेवारीसाठी या विद्यार्थ्यांकडे पांढरा गणवेश असेल. काय असेल? पांढरा गणवेश. दीज घेतलेला आहे त्यामुळे स्टुडंटचं झालं स्टुडंट्स. विल हॅव घेतलेला आहे. नाव वी हॅव टू मेक द निगेटिव्ह. सो निगेटिव्ह करत असताना शल आणि विलच्या नंतर ना आपण नॉट यूज करणार आहे. सो विल नॉट हॅव असं येईल. किंवा तुम्हाला जर शॉर्ट फॉर्म पाहिजे असेल तर वोंट हॅव घेऊ शकतो आपण. बाकी कुठेही काही चेंजेस करायचे नाहीत. प्रश्न करत असताना परत शल किंवा विलनी प्रश्न येणार आहे. हॅव आपण सेपरेट करतोय. परत प्रश्न करत असताना विलनी प्रश्न करतोय आपण. देन सब्जेक्ट निगेटिव्ह क्वेश्चन असल्यामुळे नॉट आणि मग हॅव. These students will have white uniform for 26 जानेवारी. 26 जानेवारीसाठी या विद्यार्थ्यांकडे पांढरा युनिफॉर्म असेल. These students will not have white uniform for 26 जानेवारी. या विद्यार्थ्यांकडे पांढरा युनिफॉर्म नसेल. Will these students have white uniform? या विद्यार्थ्यांकडे पांढरा युनिफॉर्म असेल का? आणि will these students not have white uniform for 26 जानेवारी. या विद्यार्थ्यांकडे 26 जानेवारीसाठी पांढरा युनिफॉर्म नसेल का? जर आपल्याला शॉर्ट फॉर्म घ्यायचं असेल तर विल नॉट च्या ऐवजी आपण वोंट घेऊ शकतो. वोंट हॅव. प्रश्न करत असताना फक्त पहिल्यांदा वोंट येणार आहे, हॅव येणार नाही. वोंट दी स्टुडंट्स हॅव व्हाईट युनिफॉर्म या अर्थाने. अजून एक सेंटेन्स बघूया. वी शॅल हॅव मीटिंग ॲट 4 PM. आमची 4 वाजता मीटिंग असेल. आपण ह्याचे शॉर्ट फॉर्मचं करूया. वी शांट हॅव मीटिंग ॲट 4 PM. आमची 4 वाजता मीटिंग नसेल. शॅल वी हॅव मीटिंग ॲट 4 PM. आमची 4 वाजता मीटिंग असेल का? आणि shan't we have किंवा shalln't we have meeting
ॲट 4 PM. आमची 4 वाजता मीटिंग नसेल का? इथं आपण काय केलेलं आहे, शॅल नॉटच्या ऐवजी शॅलंट घेतलेलं आहे. इथे सुद्धा सेम. सो बंच वाईज करत असताना जसं तुम्हाला इझी वाटते, जर तुम्हाला शॉर्ट फॉर्म इझी वाटत असतील तर शॉर्ट फॉर्म घ्या, नाही तर तुम्ही सेपरेटली घेऊ शकता. फक्त शल, विल आणि शल हॅव ला सेपरेट करायचं आहे. सगळं एकदमच पुढे घ्यायचं नाही. जसं की प्रश्न करत असताना विल हॅव दीज स्टुडंट्स किंवा विल नॉट दी हॅव दीज स्टुडंट्स असं येणार नाही. फक्त शल आणि विल जे हेल्पिंग वर्ब्स आहेत त्यांनाच पुढे घेऊन क्वेश्चन करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला नॉट यूज करायचं आहे, हॅवच्या नंतर नाही. सो दिस इज शॅल हॅव, विल हॅव. पहिल्यांदा आपण सेंटेन्सेस जे सिंगल बघितलेले आहेत तसे तुम्हाला 25 सेंटेन्सेस करायचे विथ मराठी ॲज अ होमवर्क. देन हे जे आता आपण बंच वाईज सेंटेन्स बघितलेलं आहे तसे तुम्हाला 5 बंच वाईज सेंटेन्सेस करायचं आहे. आणि नाव वी हॅव टू टॉक अबाउट ॲक्टिव्हिटी. आता भविष्य काळामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूकडं काय असेल हे सांगण्यासाठी आपल्याला शॅल हॅव, विल हॅव या हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आहे. जसं आपले काही ड्रीम्स असतात, जसं की मी जर बिझनेसमॅन झालो तर माझं केबिन असं असेल, माझं कंपनी असं असेल, माझं नवीन घर असं असेल, माझी नवीन कार अशी असेल किंवा माझं भारत असं असेल, आमचं महाराष्ट्र 1-2-5 वर्षामध्ये असं असेल. हे तुमचे जे विजन्स आहेत हे तुम्हाला काय करायचे आहेत, ह्या शॅल हॅव, विल हॅव मध्ये सांगायचं आहे. ह्याच्यामध्ये एकतरी तुम्ही माय ऑफिसवर बोलू शकता किंवा तुमची स्वतःची केबिन जी आहे त्याच्यावर बोलू शकता. माय होम आपण ऑलरेडी हॅव हॅज मध्ये घेतलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर बोलू नका. जर तुमची स्वतःची कोणती फॅक्टरी करणार असेल तर माय फॅक्टरीवर बोलू शकता. किंवा जर आपल्याला जर इंडियाबद्दल बोलायचं असेल, इंडिया आफ्टर 5 इयर्स त्याच्यावर बोलू शकता की 5 वर्षानंतर भारतात काय काय असेल ते पण तुम्ही बोलू शकता. तुम्हाला कोणता पाहिजे ते. आता तुम्हाला टॉपिक्स कळायला लागलेले आहेत की आपण कशा प्रकारे ऍक्टिव्हिटीज लिहू शकतो, कारण आपण ऑलरेडी 5 ऍक्टिव्हिटी लिहिलेली आहेत. तर तुम्हाला एक अंदाज यायला लागलेला आहे की हां, वी कॅन स्पीक अँड राईट अबाउट दिस. सो यू आर फ्री फॉर द ऍक्टिव्हिटी. तरी पण मी तुम्हाला एक 4 इथं टॉपिक दिलेले आहे. तुम्हाला कोणता पाहिजे टॉपिकवर तुम्हाला काय करायचं आहे, ऍक्टिव्हिटी लिहायची आहे. मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगते, जसं की कशावर बोलूयात आपण, माय केबिनवर बोलूयात किंवा फॅक्टरीवर बोलूयात. माय केबिन, माय ऑफिस तुम्ही निवडा. मी फॅक्टरीवर सांगते. फॅक्टरीबद्दल माझी स्वतःची जर कोणती फॅक्टरी असेल तर ती कशी असेल, कुठे असेल आणि त्याच्यात नेमकं काय असेल. आता कशी असेल आणि कुठे असेल ह्याचे सेंटेन्सेस करत असताना आपल्याला शॅल बी, विल बी यूज करायचं आहे आणि त्याच्यात काय काय असेल हे सांगत असताना आपल्याला शॅल हॅव, विल हॅव यूज करावं. माय फॅक्टरी विल बी इन सोलापूर हायवे. It will be very big. It will have more than 1000 workers. It will have many separate sections. It will have a manufacturing department. It will have a purchase department. It will have a management department. It will have a storeroom. It will have a big parking for the vehicles. It will have security guards. It will have big machineries. It will have a technical heads. It will have one CEO. It will have 7 managers for a different sections. It will have many workers. It will have AC everywhere. It will have raw material. It will have some delegations. It will have meeting room. It will have a board room. It will have a project room. It will have a सेपरेट कॅन्टीन फॉर वर्कर्स. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, सेंटेन्सेस करू शकता की भविष्य काळामध्ये तुमच्या एखाद्या ठिकाणामध्ये, जसं की केबिन आहे, ऑफिस आहे, फॅक्टरी आहे, भारत आहे, तुमचं स्मार्टफोन आहे किंवा तुमचं होम आहे, तुमचं बेडरूम आहे किंवा गार्डन आहे, डी मार्ट आहे, असे कोणताही एखाद्या प्लेस त्याच्यामध्ये काय काय असेल हे काय करायचं आहे आपल्याला सांगायचं. सो दिस वॉज फॉर टुडे. तर तुम्ही जेव्हा ह्याचं होमवर्क करणार असाल त्याच्या अगोदर तुम्हाला शॅल हॅव, विल हॅव जे आपण शॉर्टमध्ये बघितलेला केलेला व्हिडिओ आहे ते बघा. त्याच्यानंतर हा परत व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही होमवर्क करायचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त सेंटेन्सेस तुम्ही करू शकता. अजून एकदा मी सांगते, जेवढ्या वेळा तुम्ही जास्त व्हिडिओज बघाल, सारखं ऐकणार,
तरच तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. मी एकदा शिकवले आणि तुम्हाला परफेक्ट आलं असं होत नाही. यू हॅव टू डू अ लॉट ऑफ प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही सारखं व्हिडिओ बघा, कारण जेवढं जास्त वेळा आपण ऐकू बघू ते सारखं काय करतं, हॅमर होतं आपल्या डोक्यावर आणि मग आपण ते व्यवस्थित करू शकतो. एखाद दुसऱ्या वेळेस शिकलं आणि व्हिडिओ बघितलं की रिझल्ट पटकन व्यवस्थित पॉझिटिव्हली भेटेलच असं होत नाही. सो वॉच द व्हिडिओज अगेन अँड अगेन अँड डू अ लॉट ऑफ होमवर्क अँड रीड अ लॉट. थँक्स फॉर टुडे. अगेन भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.